पत्रकार परिषद घेण्याचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मी दर्यापूर मतदारसंघातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या च्या वतीनं अधिकृत उमेदवार म्हणून मी इलेक्शन लढत आहे आणि त्याच अनुषंगाने आज मी शफीभाई सौदागर, कैलासजी सोनवणे साहेब आणि राहुल मोहोळ साहेब यांना सर्वांना धन्यवाद देतो की त्यांनी त्यांच्या आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टीचा पाठिंबा, जाहीर पाठिंबा आज ते देणार आहे। त्यासाठी मी त्यांना विनंती करतो त्यांनी प्रेस कॉन्फरन्सला संबोधित करावं। आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टीचे तर्फे आज मी महाराष्ट्राचा अध्यक्ष मोहम्मद शफी सौदागर आणि कैलासजी सोनवणे केंद्रीय सदस्य राष्ट्रीय अमरावती जिल्ह्याचे आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टीचे मोहोळ साहेब आणि आम्ही महाराष्ट्राच्या कार्यकारिणीमध्ये आणि राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये विचारविनिमय करून कैलासजी मोरे दर्यापूर मतदारसंघामध्ये ते आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी मधून उभे आहेत। त्यांना बिनशर्त पाठिंबा दर्यापूरमध्ये त्यांना दिला आहे आणि आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी मधून त्यांनी आमचे उमेदवार सुरेशजी लांडगे दिवसा मतदारसंघामध्ये जे उभे आहे त्यांना ते जाहीर बिनशर्त पाठिंबा दिला आहे। त्याच्यामुळे आज आम्ही पत्रकार परिषदेमध्ये मी महाराष्ट्राचा अध्यक्ष इस नात्यानं आमचे केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य कैलासजी सोनवणे साहेब तसे राहुलजी मोहोळ साहेब जिल्हा अध्यक्ष यांना आवाहन करतो की त्यांनी मतदार बंधू आणि भगिनींनो त्यांनी आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांनी दर्यापूर मतदारसंघामध्ये कैलासजी मोहोळ साहेब यांना मदत करावी आणि भरपूर मतांना निवडून द्यावी। कैलासजी मोरे यांना दर्यापूर मतदारसंघामध्ये आम्ही रिपब्लिकन पक्षातर्फे जाहीर समर्थन करत आहोत। त्यांची जे टीव्ही या चिन्हावर मतदान करावं मी माझ्या कार्यकर्त्यांना आदेश देतो की दर्यापूर मतदारसंघातले जेही कार्यकर्ते आहेत त्यांनी कैलासजी मोरे यांना म्हणजे साथ द्यावा, त्यांचा प्रचार आणि आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं मला यांनी जाहीर पाठिंबा दिला। आंबेडकरवादी रिपब्लिकन पक्ष यातला आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मी उभा आहे। हे नाही समर्थन हे उभे कॅन्डिडेट नाही दिवसाला आला सूरज लांडगे यांचा दिवसात कॅन्डिडेट उभा आहे, त्यांना माझा पाठिंबा देतो आणि यांनी मला द्यावं असं आमचं आहे। दर्यापूर मतदारसंघ हा राखीव आहे। राखीव असल्यामुळे SC कॅन्डिडेटला तिथून तिकीट मिळायला हवं होतं। काँग्रेसनं काय केलं, आमच्या सारख्या माणसांना डावलून आम्ही त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता की या ठिकाणी एक तरी सीट रिपब्लिकन पक्षाला द्यावी, परंतु त्यांनी त्यांचं हे करून उलटसीधा करून घेतलं लोकसभेमध्ये। आता आम्हाला डावललं म्हणून त्यांच्या विरोधातच आमची उमेदवारी असं समजायचं। मी कैलास मोरे दर्यापूर विधानसभामधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा उमेदवार असून निवडणूक निशाणी दूरदर्शन TV या चिन्हावर मी मला आज या शफीभाई सौदागर पूर्ण आंबेडकरवादी पक्षाने पाठिंबा दिला आहे आणि त्यामुळे रिपब्लिकन चळवळ जिवंत ठेवण्यासाठी मी दर्यापूरमधून उभा आहे। कारण रिपब्लिकन ही कोणी महाविकास आघाडीकडे गेलं तर कोणी महायुतीकडे। रिपब्लिकन पार्टी बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ही जिवंत राहिली पाहिजे, चळवळ जिवंत राहण्यासाठी। म्हणून हे सर्व मंडळी मला आज पाठिंबा दिला, त्या पाठिंब्याचं मी स्वागत करतो आणि या दर्यापूर मतदारसंघात एक अशी क्रांती घडून आणू ते रिपब्लिकन जिवंत ठेवण्यासाठी आपण एक मोठी क्रांती करणार आहोत। आम्ही तिवसा मतदारसंघात यांचे जे सूरज लांडगे उमेदवार आहेत त्यांना माझ्याकडून पाठिंबा जाहीर करतो।